नमस्कार मंडळी. समस्यांनी गरम झालेलं डोकं थंड करण्यासाठी आणि थंडीनं गारठलेलं वातावरण उबदार करण्यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. कालच्या प्रमाणेच आजच्या देखील भागाचा आस्वाद घेण्यासाठी इथे उपस्थित आहे सोनी मराठी वाहिनीवरील आनंदी है जग सारे या मालिकेची संपूर्ण टीम. त्यांचं देखील मनापासून स्वागत. मंडळी, खुर्चीत बसा सावरू, हास्याचा आणण्या बहरू. येत आहेत साक्षात विनोदाचे महामेरू समीर आणि विशाखा. दोघांसाठी जोरदार टाळ्या. या 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 नमस्कार, स्वागत आहे तुमचं. Yes, thank you. फार आनंद झाला तुम्हाला बघून. खरंच Oh, really? खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. आम्ही तुमचं बघतो ते. माझं काय बघता तुम्ही? नाही ते महाराष्ट्राची वा दादा वा जत्रा. कमाल. आणि बापरे, प्रसादोक बाई रुबाबदार ग, रुबाबदार बाई 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 बाई. बरं, ते प्रसादोकने हिरकडी सुपरहिट झाल्याची पार्टी दिली का? हा? चला आलं बाई, वात आई आलं आलं वात आई आलं. दिली का पार्टी? दिली. अहो, आमच्या घरात बेटिंग चाललंय. या आठवड्यात देतात का पुढच्या आठवड्यात देतात? या आठवड्यात देतात का पुढच्या आठवड्यात? या आठवड्यात का पुढच्या आठवड्यात? नाही, घरच्यांना सांगा काय ना, पैसे लावू नका, बर्बाद व्हाल. पण प्रसाद इतका चतुर आहे, अंदाजच लागू देत नाही तो. हा, म्हणजे आता रे आम्ही प्रयत्न चालू ठेवलेत ना, म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे आमच्याकडे. आता त्या त्यांच्या मिसेस आहेत ना मंजिरी, त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा आहेत. बघू आता कधी पार्टी देत आहेत. नाही देतील देतील देतील. वाट बघा. हा. तुम्ही वाट बघा. पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी म्हटलं हो, तुम्हाला literally. देणार ते. बरं, आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. हो, नक्कीच नक्कीच. बसा तुम्ही, प्लीज बसा. थँक्यू. तर रसिको हो, नमस्कार. विचारे फाउंडेशन गेली 47 वर्ष सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. दरवर्षी एक अत्यंत मानाचा पुरस्कार दिला जातो. तो पुरस्कार मिळतो यावर्षी समीर चौगुले यांना. जोरदार टाळ्या. वा, बघा ना, बघा बाई ग, काय ग रूप, वा वा वा. म्हणजे देवानं फंबल टाकल्यासारखा हा विनोदी चेहरा. नगण्य किरकोळ अशी शरीर यष्टी आणि शरीरावरचे केस डोक्यावरच्या केसाने चिडवतात. ए, जास्तीची मेजॉरिटी, जास्तीची मेजॉरिटी. वा, नाही खरंच काय रूप आहे तुमचं, कमाल. तर मंडळी, विचारे फाउंडेशनचे सर्वे सर्वा अण्णाभाऊ विचारे समीर चौगुले यांचे खूप मोठे चाहते आहेत ते. त्यांची अशी इच्छा आहे की त्यांच्या हस्ते समीर चौगुले यांना हा पुरस्कार प्रदान करावा. वा मंडळी, मला तर असं वाटतं, खरंच म्हणजे असं वाटतं की टिचभर उंची असलेल्या या व्यक्तीला, विधभर असलेल्या त्याच्या कार्याला हातभर असा सन्मान त्यांच्याकडनं मिळतोय. बाप रे, काय माप काय कौतुक वाटतं. चांगलं कौतुक वाटतं तुमच्या कीर्तीचं. खरंच मला कौतुक वाटतं. तर मी अण्णाभाऊंना आता रंगमंचावर येण्याची विनंती करते की त्यांनी इथं यावं आणि आपल्या या समीर चौगुले यांना पुरस्कार द्यावा. पुरस्काराचं स्वरूप असं आहे, कप आणि रुपये 25,000चा धनादेश. जोरदार टाळ्या. अण्णा, अण्णा या, अण्णा, अण्णा या, त्यांना वाटतं ते खूप चालतात, पण तिकडेच आहेत ते. त्यांना सांगा ते घेऊन येतात. अण्णा, अण्णा या, अण्णा, अण्णा या, या अण्णा या. चाली चाली या, चाली चाली या, चाली चाली या या या. शाबास शाबास शाबास. या 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 या. शाबास. या अण्णा, अण्णा. चौगुले 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 आले. कोण? तुम्ही त्यांचे फॅन नाही का? कधी? अहो, अण्णा,
ते नाही का गे 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 करत हसतात ते ते काय? अरे वा वा वा, मी तुमचं मोठं फॅन. तुम्हाला सांगतो म्हणजे मला आनंद झाला की माझ्या हस्ते तुम्हाला पुरस्कार मिळेल. अरे नाही नाही thank you, thank you, thank you. एक मिनिट हा, अण्णा आता पुरस्कार द्यायचा आहे बरं का. कोणाला? हे चौगुले कोण? अहो, तुम्ही फॅन नाही का त्यांचे? कधी? अहो, अण्णा ते नाही काय गे 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 करत हसतात ते मला बरं वाटलं, मला बरं वाटलं. आज माझं स्वप्न पूर्ण होतंय. मला पुरस्कार देताना अण्णा 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 काय झालं अण्णा 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 म्हणून ना ऐका, म्हणून चिडवायचं नाही कोणाला. मला चिडवलं हे हे करून असं झालं. काय? नाही, नाही सांगतोय. तो माणसाला तिथे चक्कर आली आणि तुम्ही आरोप कसले करताय त्यांच्यावर? just सांगतोय मी. अण्णा चौगुले करा ना काहीतरी. डोरबेलचा कसला आवाज करताय? डोरबेलचा कसला आवाज करताय? मला तेवढंच येतं अहो ऍक्च्युली. काय एवढंच येतं? अहो फर्स्ट एड वगैरे करा ना काहीतरी. चला चला हातपाय चोळा त्यांचे, फर्स्ट एड करा, जरा औषध उपचार मी वगैरे इकडे करूया. पाहुणा म्हणून मी आलो. तुम्ही हे असं चोळायला लावताय मला. करा हो हे जरा थोडी मदत करा. म्हाताऱ्याची सेवा केली तर काय बिघडणार आहे का? हा? आणि कसं आहे हे लोक बघतात म्हणून बाकी काय. कसं आहे त्यांच्या हस्ते तुम्हाला पुरस्कार मिळणार आहे ना. जोवर ते उठत नाही तोवर तुम्हाला पुरस्कार मिळणार नाही, नाही का? हा तर ते असे बघा, हे बघा छातीवरचं प्रेशर हा मग करतो मी. प्रेशर. हा तोवर मी पुरस्कार आहे ना पुढे वाटप सुरू करते. हा ठीक आहे मंडळी, अण्णांची प्रकृती स्थिर आहे, त्याचं काही काळजी करण्याचं कारण नाहीये, परंतु केवळ खोळंबा नको होऊ दे म्हणून आपण पुरस्काराचं वाटप पुढे सुरू करूया. तर मंडळी दरवर्षी आपण ना वेगवेगळे आगळे वेगळे उपक्रम भरवतो. यावर्षी आपण राज्यस्तरीय घोरण्याची स्पर्धा आयोजित केली होती आणि सर्वोत्कृष्ट घोरक म्हणून ज्याला मान मिळालाय तो आहे आपला बाबा. म्हणजे बाबा खरं तर मूळचे तालवादक, पण ते घोरक म्हणून या जगात प्रसिद्ध झालेले आहेत. तर मंडळी पुरस्काराचं स्वरूप आहे मानचिन्ह आणि 5 लाख रुपयाचा धनादेश. होय. अरे खूप आहे ते. 5 लाख खूप आहे ते. मला 25,000 देते, त्याला 5 लाख कसे देताय तुम्ही? अहो तुमच्या पुरस्काराला मान भरपूर आहे. अण्णांच्या हस्ते तुम्हाला पुरस्कार मिळणारे आहात कुठे? अरे तरी सुद्धा 5.5 लाखाचा डिफरन्स आहे यार. अरे खूप आहे ते. एक काम करा ना, ह्यांच्या हस्ते त्या घोरकचं काही ते करा, मला कोणाच्याही हस्ते 5 लाख रुपये नाही मला नाही, असं नाही चालणार, प्लीज असं नाही चालणार, असं नाही. अण्णांना अजिबात आवडणार नाही. तुम्ही जरा शांत बसाव. तर बाबा यांना पुरस्कार देण्यासाठी लीना भागवत आज इथे आलेले आहेत. मी त्यांना अशी विनंती करते त्यांनी मंचावर यावं आणि बाबा यांना पुरस्कार द्यावा. बाबा या. जोरदार टाळ्या. एक मिनिट आता लीनाजी जरा प्लीज थांबा. लीनाजी आलेल्या आहेत ना, तर मग मला पण पुरस्कार देऊन टाका ना. हा नाही, एक मिनिट. मला इथे फक्त एकच पुरस्कार देण्यासाठी बोलावलं होतं, त्यामुळे मी असं लगेच दुसरं नाही देऊ शकत. अरे पण मला द्या ना तुम्ही काय स्वरूप काय पुरस्काराचं? कुणाच्या? माझ्या? मला 25,000 मिळणार आहेत. अहो मग मी द्यायचे 35 घेते. मला नाही जमणार. आणि मुळात जर मला माहिती असतं ना की तुम्हाला पुरस्कार द्यायचा आहे तर मी आलेच नसते. आणि मुळात ना ते वादक आहेत, ते तालवाद्य वाजवतात. असं नुसतं तोंडाने आवाज काढणाऱ्या माणसाला कसा पुरस्कार द्यायचा? हां त्यामुळे नाही जमणार. सॉरी. थँक्यू लीनाताई, थँक्यू. हे अत्यंत चुकीचं केलंय तुम्ही. मला इथे हात चोळत असं बसवलंय तुम्ही इकडे, आणि तुम्ही बाकीच्यांना सगळ्यांना पुरस्कार देताय. अहो देणार ना. अण्णा आले का शुद्धीवर? सांगा आले का? हा त्यांच्या तोंडावर पाणी मारा, पाणी मारा जरा, पाणी मारा. अण्णा हो अण्णा. हा अण्णा आले 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 अण्णा. मला आता पुरस्कार द्यायचा हो. आहे. पोऱ्या त्यांना बोलव जा. अरे मीच अण्णा अण्णा पोऱ्याने हेच ते हेच ते चौगुले. कोण? अहो तुम्ही नाही का त्यांचे फॅन आहे? कधी? हे सगळं अरे अण्णा तू तरी काय
खरं तुमचा मोठा फॅन आहे. मला खूप बरं वाटतंय की माझ्या हस्ते यांचा सत्कार होतो. थांबा अण्णा, मी कप आणते, त्यांना पुरस्कार द्या. माझी करिअर न फक्त हे एवढीच नाहीये, कळलं ना? 5,000 प्रयोग केलेत नाटकांचे मी. समीर चौगुलेने काय केलं, हे संपली करिअर, एवढं नाहीये माझं. हो, पण आता त्यांचं तेवढंच लक्षात आहे तर त्यांच्या स्मरणशक्तीला कुठे चॅलेंज येतात नाही का? नका ना खोडा घालू तुम्ही, आता आहे ना त्यांच्या लक्षात. हं, या अण्णा, या त्यांना पुरस्कार द्या. द्या द्या, शाबास. खरं म्हणजे ना तुम्ही तर मस्त करता. मी आनंद करता. मस्त करता. ते मी नाही करत, तो अरुण कदम करतो. मी समीर चौगुले आहे ते ए, अण्णा करतो ना, तो मी समीर चौगुले आहे. कळलं का? मस्त करता. असं नाहीये, ते जरा एनर्जी लावा. एवढं सोपं नाहीये, ते कमावं लागतं ते आयुष्यात. नाही तसं नाही, एनर्जी वाढवा ना जरा. अण्णा 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 अण्णा, अरे अण्णा कोसळले. हे काय करताय तुम्ही? हे काय करताय? अरे सोडत नाही हा. अरे काय माणूस आहे हा? तो चक्कर होती ते पडला आहे आणि तू कप खेचतोय. तुला काय वाटतं हा? एवढा हावरटपणा बरं आहे का हे? काढा काढा लोका बाजूला. हा? ते करा काहीतरी त्यांना. अरे बापरे अण्णा, ओ अण्णा, तुमच्यामुळे झालंय सगळं. माझ्यामुळे काय झालंय? नाहीतर काय नको ती एनर्जी घे 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 करत कशाला लावायला लागली? ते- एवढी एनर्जी लावली म्हणून त्याला त्रास झाला हा. पण ते नीट करत नव्हते. हे असं लो एनर्जी मध्ये करत होते. एनर्जी जास्त आहे ना, नीट पाहिजे ते. एवढं काय त्यांनी काय ऑलिम्पिक मेडल मिळणार आहे का? दळबद्री काहीतरी घे 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 करत हसायचं आणि मोठा शानपणा करायचा. इकडे ते शिष्य पेरले आपला हसायला आणि ते मित्र बसून ठेवलेत हसायला. त्याला काय लागतंय? उगाच आपलं काहीतरी. उठले अण्णा, अण्णा अण्णा उठले. हा, अण्णा अण्णा हा. माझा डायपर जरा ओला गच्च झालाय. अरे अरे अण्णा अण्णा, काळजी करू नका, आपण बदलूया. ऐका अण्णा, तुम्ही नीट बसता का? आपण बदलूया. कोणी आले का अण्णांसोबत? नाही, हा माझा आवडता नट आहे आणि माझा डायपर बदलायला पाहिजे. बदला ना. भाग्यवान हो तुम्ही, भाग्यवान. बापरे, खरंच भाग्यवान. म्हणजे इतकी वर्ष अण्णांची सेवा करतोय आम्ही, पण कधी अण्णांनी ना डायपर बदलायची संधी कोणाला दिली नाही. तुम्हाला दिली. बापरे, यू आर सो लकी. ऐका, या पटकन डायपर चेंज करा. या म्हाताऱ्याची आया आहे. हा? आया आहे मी त्याची. अहो, हा? आवडता नट म्हणून डायपर बदलायचा मी त्याचा. काय बिघडतं? म्हातारा माणूस आहे ना, काय हरकत काय मदत करायला? असं करू नका हो, त्याची मदत करा बिचारा. मी नाही करणार डायपर वगैरे, मी नाही बदलणार. वाईट बालू वागू नका. ह्या वयात तुम्ही पण जाणार आहात, कळलं ना? विदाऊट डायपरचे मराल, कळलं? नाही, मी नाही बदलणार. हा काय? ऐका ना, मग कमीत कमी पाठीला घामोळ्याची पावडर तरी लावा हो. तुझ्या बापाचा नोकर आहे का रे म्हाताऱ्या? काय होतंय? उठ उठ, चला दे पुरस्कार दे. चला पुरस्कार दे. उठ, चला दे पुरस्कार. आल्यापासून एक पैसा दिला नाही मला. साहित्य काय गुंड? काय गुंड आहेस तू? काय ऍक्टर आहेस? कोण आहेस? हा, पुरस्कार मागतो का खंडणी मागतो? ही बोलायची पद्धत झाली. सेलिब्रिटी आहे. बापरे, पट्टा सेलिब्रिटी. पळून जाऊन घेऊन ये. पैसे माझ्याकडे आहेत, कुठून देणार आहेस? हा. आला मोठा. नीट पुरस्कार दे. अण्णा, कसा वागतो हा माणूस? जरा ना गिदगिदीत झालंय सगळं, लवकर बदला. तुझंच कर्तृत्व आहे ते म्हाताऱ्या. गितगितीत झालंय ते. मागून काय पिचकाऱ्यांनी मी मारलेलं नाही. गितगितीत झालंय. मला कौतुक सांगतोय. जास्त आगाऊपणा करायचा नाही, कळला? डायपर तुम्ही मला बदलायला गप्प सांगताय. बस. माझ्या पोराचं मी डायपर बदललेलं नाहीये. गप्प बस. माझ्या गाडीला व्हायपर पण नाहीये. हे का? अण्णा, तुम्ही पुरस्कार देऊन मोकळा करा या माणसाला. या. द्या द्या पुरस्कार द्या. अण्णा ये ना या. ए, या ना, या. नीट द्या. पुरस्कार द्या. द्या पुरस्कार द्या. मोकळं. एक काम करा ना, डोरबेलचा आवाज काढून दाखवा ना. इथे मी डोरबेलचा आवाज काढणार नाही नाही. रे, हे काढ. मी काढून दाखवतो आधी, तुम्ही काढून दाखवा. मारे दगड. काढून दाखव. दाखव, एकदा दाखवा आवाज. आता मी काढतो. हा, काढा काढा अण्णा. कसं ते टाळी. वा वा. हा, आता द्या मला आता द्या पुरस्कार. आता दरवाजाचा आवाज काढा. ए, काढतोय. आता मी काढतो.
द्या टाळी. सुंदर. घे म्हाताऱ्या घे टाळी घे. हळू. अण्णा अण्णा गेले. अण्णा हे जस्ट टाळी दिली. अण्णा टाळी नाही मेला. आउटस्टँडिंग. हसून पुरेवाट लागली. बघा हास्यरसिक काय म्हणतात. सई, अंशू, ह्या दोघांसमोर भाव खाऊन जाणं इज नॉट इझी आणि तू ते आज केलेलं आहेस. आणि मला समीर दादाला सांगायचं आहे की तू विशाखाशिवाय इनकम्प्लीट आहेस. ऑफकोर्स. आणि ती नसेल तर तुझा परफॉर्मन्स एवढा खुलून दिसणार नाही. Of course, तू of नसशील course, तर 100% तिचा परफॉर्मन्स खुलून दिसणार नाही. त्यामुळे असं हँड इन हँड आहे ते. मला असं वाटतं तुम्ही दोघेही इनसेपरेबल आहात. Wow. आणि मला असं वाटतं की हे तुमचं बलस्थान आहे. हा परफॉर्मन्स कडक झाला, कडक. ये बात. आणि मला अण्णांची जुजबी काहीतरी बोलायचं. प्रसादराव, हास्याचा फडकतोच झेंडा जेव्हा घोडदौड करतात 3 शिलेदार. अंशू सम्यासारखे मावळे आणि सोबत विशाखासारखे सुभेदार. कमाल. थँक्यू सो मच ऑल थ्री ऑफ यू. थँक्यू. मंडळी, चिपळूणचा पारसमणी रागानं लालबुंद झालाय. कुठल्या तरी गोष्टीचा जाब विचारायला तो त्याच्या बायकोकडे आलाय. बघूया तिकडे काय धमाल घडतीये. नवरा बायकोतील भांडणाचा हा हंगामा तुमच्या समोर घेऊन येत आहेत चिपळूणचा पारसमणी प्रभाकर मोरे आणि हास्य जत्रेची विनोदिनी सुहास परांजपे. आधी फाय दे. काय झालं? कशाला वरडताय? काय झालं? काय झालं? तोंड का तिकडे फिरवताय? फिरवतोय तुझ्या मुलाने फिरवतोय. तुझ्याकडनं ना ही अपेक्षा नव्हती. पण काय? असं करशील असं मी स्वप्नात सुद्धा बघितलं नव्हतं. पण असं काय केलंय मी? काय कमी केलं होतं मी तुझ्यासाठी? नाही कुठं कमी पडलं सांग. नाही हो. बाहेर जाऊन बघ काय लोक तुझ्याबद्दल काय बोलतायत ते. काय काय झालं? काय बोलतात माझ्याबद्दल? अरे कुठल्या तोंडाने सांगू मी. फालतू विनोद करू नको. काय झालं सांगा. बाहेर लोक म्हणतायत काय की मंदी चालू हा. माय गॉड, माय मंदी ही चालू हा. माय माझ्याबद्दल बाहेर असं म्हणतात? हो. नाही हो, मी अशी नाही आहे. खरंच मी नाही आहे अशी. कोण कोण बोलते? आणा त्याला. नाही ना खेटरानं मारलं तर बघा. आणा त्याला, आणा त्याला. कोणाला खेटाळा मारणार आहेस तू? एक आहे तर त्याला मारशील ना. म्हणजे? कोणाची थोबाड बंद करणार आहेस तू? तो किराणा मालवाला गिरायकाला म्हणत होता, साहेब मंदी चालू आहे. नुसता तुला सांगतो ना, डोक्याचा भनका उडाला. हे मला वासाड्या काय बोलतोयस तुला कळतंय? तो म्हणाला ओ चालू आहे तर त्याला चालूच म्हणणार ना. अरे राबायचा, कष्ट करायचे. इकडं महागाई वाढते आणि मंदी चालू आहे. नाही हो, मी पवित्र आहे हो. मी नाही हो असं खरंच काय केलेलं. मी नाही केलं. तुझी जीभ कशी झडली नाही पवित्र शब्द बोलायला. तो बसाडे खाली जाऊन बघ, अख्खी दुनिया म्हणते तू चालू आहे. मी नाही हो चालू. तो पाणीपुरीवाला भैया तो गिरायकाला म्हणत होता, साब मंदी चालू आहे. मला सांगतो
माझ्या पायाखालची जमीनच सरकली. का हो असं बोलत असतील माझ्याबद्दल? मी नाही हो चालेल, तुमची शपथ मी नाही चालू ना, त्याशिवाय लोक म्हणतात काय चालू आहे म्हणून. नाहीये मी अशी. एक मिनिट बसू दे. अच्छा नाही. मला सांग, मागच्या आठवड्यात मी बाहेर गावी गेलो होतो, तेव्हा इथं अंशा आला होता. खरं बोल. नाही हातात हात घालून तुम्ही दोघं मार्केटमध्ये फिरायला गेले होते. एकामेकाला पाणीपुरी भरवली. नाही बरोली, तुमच्या जीवाला काही हाड आहे का नाही? अहो अंशा माझा मानलेला भाऊ आहे. अरे मानलेला भाऊ हाच नाताची अंजर हाय. एक तर भाऊ म्हण, नाही तर काय पण मानलेला भाऊ म्हणू नको. अहो नाही हो, माझं नांच्याचं असं खरंच काही नाहीये. हे बघा, काय तुम्हाला वाटतं ना मी तशी आहे? हो. आपण जाऊया, कोण म्हणते त्याला विचारूया. चला उठा, मला नाही बस. झाला तेवढा तमाशा, आता बस झाला. अहो नाही हो, मला बाहेर पडायची लाज वाटते माहितीये तुला. नुसतं डोकं भनभन तू, तुला खाऊ का गेलो की असं झाली नाही मला. मंदी चालू हाय माझी, मंदी चालू ऐका ना. नाही सहन होत आहे. नाही तुम्ही डोक्यात राग घालून घेऊ नका. जा. मी चहा करते तुमच्यासाठी. जा, नकावडीची आई ठेव मला. तोपर्यंत तुम्ही पेपर वाचा. मला क्यू देऊ नको, माझा सगळा पाठ आहे. पेपर वाचायच्या गोष्टी सांगते नाही मला. हो, मी चहा आणेपर्यंत तुम्हाला काहीतरी पाहिजे ना धंदा, म्हणून जाते आणि ते चहा आणते. वा वा. मंदी चालू आहे, ही सर्वत्र चर्चा चालू आहे. मंदी! मंदी! आकडी आली का? आकडी आली. काय झालंय? काय आहे? पेपरात तुझं नाव छापून आलंय. अहो नाही हो. मंदी चालू नाही, आहे नाही. अशी सर्वत्र चर्चा चालू आहे. मंदीमुळे तरुण मुलांची मनं विचलित झाली. मंदीमुळे 3 तरुणांनी आत्महत्या केली. नाही हो. नाही, माझ्यामुळे कुणाचे मन विचलित झाले नाही. माझ्यामुळे नाही हो, आत्महत्या कुणी केली? सगळं खोटं खोटा पेपर खोटा बोलतो. होय. याच्यात छापले ना, पुढं वाच, पुढं वाच. तुम्ही वाचा, मला नाही येत वाचता. हे बघ काय आहे हा. अर्थतज्ञ विजय भारद्वाज असं म्हणतायत, मंदी माझ्यासाठी नवीन नाही. मंदी ती 2009 साली आपल्याकडे आली होती. 2009 साली मी 5 दिवस दौऱ्यावर गेलो, तेव्हा हा सगळा भ्रष्टाचार झालेला. मी नाही गेले कुणाकडे. अजून ती 1984 साली अमेरिकेत आली होती. ऐका ना, अहो मी अमेरिकेत नाही गेले. 1984 साली मी लहानगी पोरगी होते हो. मग आता तरी कुठं मोठी आहे. शाळेचा ड्रेस घातला तर 4थीच्या वर्गात बसवतील तुला. अहो, मी खरंच अमेरिकेला गेले नव्हते. हा? अमेरिका काळे का गोरी पण पाहिले नाही मी. माझी शपथ, तुमची शपथ. माझी शपथ घेऊ नको, पोचव मला. आता तू उंडग्याला मोकली. नाही. हा बघ. बघा, हा. तुम्ही शांत व्हा. मी दूध आणि पाणी घालून चहा करते तुमच्यासाठी. तुझ्या हातचं ना मला. जा नाकावडा चाय टाक. बर, तुम्ही बसा, टीव्ही बघा. मला सारखा सारखा क्यू देऊ नको. हा हा क्यू तुमच्यासाठी नाहीये. टीव्ही मधनं जो बाबा बोलणार आहे ना, त्याच्यासाठी आहे. लावा टीव्ही. हा आरोप आहे, ही सगळीकडे अफवा आहे. मंदी नाहीच आहे. हाय हाय म्हणजे हाय. मंदी ही अफवा नाही, आहे. हाय हाय मी. मी निक्षून सांगतो, मंदी नाही आहे. म्हणजे हाय. मंदी नाही हाय. आहे. मंदी नाही म्हणजे हाय. आहे. समोर बसले आतमध्ये बघ, ही बाई भाऊ अशी उभी आहे. मंदी इकडे आहे. मंदी इकडे आहे. अहो, सांगा त्याला मंदी हाय. बघा. अरे ए बाबा, हाय मंदी इथं आहे. मंदी बघ उभी आहे इथं.
एक म्हणतो मंदी नाही आहे. किती माणसं माझ्याबद्दल काय काय बोलतात. शांत बस. हे बघ हॅलो या बातमीवरनं मला असं वाटतंय काहीतरी ना हा काहीतरी सगळा गोंधळ झालेला आहे. म्हणजे तुला जर असं तुझी उलट सुलट चर्चा होते ना त्याच्यातून काहीतरी ना गैरसमज निर्माण झालेला आहे. काय कोणाकडनं तरी आपल्याला तोडगा घ्यायला हवा याच्यासाठी. काय माहिती मार्गदर्शन असेल ना तर आपला गैरसमज दूर होईल. काय समज मी नाही वाचत. ते उदय सबनीस आलेले आहेत पंचक्रोशीत त्या माणसाचं लय मोठं नाव आहे. मी काय म्हणतो आपण त्यांना बोलवूया म्हणजे काहीतरी तोडगा आपल्याला काढतील तर नाही काय सबनीस भाऊजी. काय चाललंय काय चाललंय सांत्वन करत होतो थोडं त्यांचं रडतायत ना. त्याची गरज मला. पण तुम्ही कुठे रडताय? हो मी बघा आता कलल तू मानला. काय सांगता काय काय झालं काय? पोलीस भाऊ काय आहे, आमच्या घरावर दुखाचा डोंगर कोसळलेला आहे. काय बोलता काय? हो काय सांगू आता तुम्ही माझ्या जवळचं म्हणून तुम्हाला इथं बोलवलंय. काही जवळ येण्याची गरज आहे ना? नाही, म्हणजे तुम्ही म्हणालात म्हणून हो, जवळीक दाखवायला अच्छा, सांत्वन. जवळीक ती आहे ना आपली राहून द्या. यांच्या बरोबर काय करायचे तुम्हाला जवळीक? काय आहे ही जी गोष्ट आहे ना मी इतर कोणाला सांगू शकत नाही. हे फक्त मी तुम्हाला सांगू शकतो. काय आहे, मुलात गोष्ट फार डेंजर आहे. तुझा एको बंद कर. नाही नाही असू द्या चांगलं. काय सांगलंय ऐकून तर हो, घ्या. ऐकतो, ऐकतो. ऐकाल तर कळलं ना तुम्हाला. हा तर मी काय म्हणतो मंदीबद्दल बाहेर लय चर्चा चालू आहे. मंदी चालू आहे. काय बोलता काय? हो टीव्हीवर बातमी आली की मंदी नाहीच आहे. आणि म्हणजे पेपरमध्ये बातमी वाचली की मंदी मुलं 3 तरुणांनी आत्महत्या केली. मंदी अमेरिकेत गेली. अमेरिकेला? हो, बघा ना. नाही मी पण तेच ऐकतोय काही दिवसापासनं आणि माझी पक्की खात्री पटली आहे. काय मंदी चालू आहे? नाही नाही मंदी चालू नाहीये. नाही म्हणजे कसं काही काही लोक असं म्हणजे चर्चा करतात की मंदी नाहीच आहे. वेडे आहेत हो ते. होय. तुम्ही कशाला त्यांच्यावर विश्वास ठेवता? वहिनी म्हणजे पवित्र मग चारित्र्यवान. लोक काही बोलतील. लोक काय म्हणतात मंदी चालू आहे मंदी आहे मंदी नाही मंदी अमेरिकेत गेली. होय, होय. पण मंदी मोरे असं म्हणतात का? मंदी ओक असं म्हणतात का? मंदी माळी असं म्हणतात का? आडनावाचा घोळ आहे. मग ती मंदी कोणतरी वेगळीच असेल. आणि तुम्ही उगाच वहिनींवर संशय केला. फालतू आहात तुम्ही. अजून खाली डोकं टाका. आज माझं खऱ्या अर्थानं तुम्ही डोलं उघडलं. हो मला हा कळलंच नाही. म्हणजे अण्णाव घेतली नसतं ना म्हणजे मला वाटलं होतं की हीच मंदी आहे. बरोबर, बरोबर. नाही, पण खरं तुम्ही लय टेन्शन माझा दूर केलं. हो केवढा वाद झाला होता. म्हणजे मी काय म्हणतो आमच्यासाठी जरा नाकावडीची आयटम चहा करा. आणि कांदा भजी कर. कांदे भजी करायला हरकत नाही पण कांदे नाही आहेत ना घरात. आणि साखर कुठे आले रेशन? साखरच नाही हो घरात. वहिनी तुम्हाला कशाला साखर पाहिजे? तुम्ही नुसतं तुमच्या हाताने पाण्यात चहाची पावडर टाकली तरी म्हणजे सांगतोय त्याला धीर वाढवतो. डब्यात असेल ना खरडव आणि टाकवायची. वाईस घेऊन या घेऊन या. मी चहा टाकते तुम्ही टीव्ही बघा. टीव्ही बघूया. वहिनी आणि आता या क्षणाची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज. मंदीमुळे जीडीपी घसरला. हा वसाडा जीडीपी कोण आहे? कोणतरी मोठा भाई दिसतोय. इकडे इकडे हा वसाडा जीडीपी कोण आहे? मला नाही माहिती. हा जीडीपी नाही माहिती मला. मला सांग. नाही मला माहिती. ओ माय गॉड क्या बात है. तगडा परफॉर्मन्स. बघा हा सर अशी कशी दाद देत आहेत. सई मला माझ्या शैलीत दाद द्यायची आहे. क्या बात है. मला असं वाटतं की तुमचा हा आजपर्यंतचा बेस्ट परफॉर्मन्स क्या बात. इंडीड. अनडाऊटेडली. आणि अरुण कदम यांचे विशेष अभिनंदन कारण कॉन्सेप्ट त्यांची आहे. ये सर दादा क्या बात है.
सावी दादा, तू आज ह्या स्किटमध्ये गेस्ट अपिअरन्स करून 4 चान लावलेस, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. फारच सुंदर परफॉर्मन्स होता. म्हणजे बेरिंग मस्त, कॉन्सेप्ट सुंदर. प्रभाकर दादा, तुम्ही ते म्हणजे एखादं वाक्य वरती एखादं वाक्य खालती असा अनप्रेडिक्टेबल ग्राफ जो ठेवला होता तो फारच अमेझिंग होता. तो मला भयंकर आवडला. सुहास, तुझ्या भाषेचा लहेजा मला फार आवडला. खूप गोष्टी आहेत, खूप बोलावंसं वाटतंय, पण मी इथेच थांबते. अमेझिंग परफॉर्मन्स होता. असेच परफॉर्मन्सेस आम्हाला दिवसेंदिवस बघायला मिळू देत. प्रसादा. जगात कितीही असो मंदी चालू आणि कितीही असो आणीबाणी, जगात कितीही असो मंदी चालू आणि कितीही असो आणीबाणी, इथे कायम तेजीत असणार चिपळूणचा पारसमणी. आज साबी दादा इथे आहेत. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ते फार उत्तम डबिंग आर्टिस्ट आहेत. तुमच्याकडून तुमचा फेवरेट आवाज ऐकायला मला फारच आवडेल. प्लीज. माझं फेवरेट कॅरेक्टर, कार्टून कॅरेक्टर ऑलवेज, म्हणजे लायन किंग मधला पुंबा. 1-2 वाक्य म्हणतो बघ. ए डिमोन, ये आसमान में चमकते हुए गोले क्या हैं? लोग इसको तारे बोलते हैं, लेकिन मुझे तो वो कीड़े लगते हैं. चलो कीड़े खाते हैं. थँक्यू सो मच. थँक्यू दादा. मंडळी, फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि चिपळूणचा शत्रुघ्न सिन्हा ओमकार भोजने ह्यांच्यात आज जबरदस्त फाईट रंगणार आहे. आणि नेहमी गौरवचा अपमान करणारी कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आज चक्क त्याला गाईड करणार आहे. बघूया तिथे काय धमाल घडतीये. Hello everyone, I'm Gaurav More from Power Filter Pada. हॅलो प्रसाद. हॅलो. हाय. फक्त प्रसाद? प्रसाद दादा, प्रसाद सर, काहीच नाही? थांब जरा, मला बोलू दे. हिरकणीची पार्टी तुला एकटीला दिल्यासारखे काय बोलतेस? अरे मी पॉज वर्कआउट करतो यार, जरा थांब ना. जरा बघ जरा तू. हॅलो प्रसाद सर. हाय सई मॅम. बघितलं ना, ठेराव बघ ठेराव. मी नट म्हणून जरा प्रगल्भ होतोय, विस्तारतोय, समृद्ध होतोय. वा वा. तुझ्यासारखा इकडून तिकडे जात नाही विचारायला. हा, तर आज मी प्रचंड खुश आहे, कारण मी एका चित्रपटात लीड हिरोचं काम करतोय. येस. आणि आज पहिला दिवस आहे शूटिंगचा, आणि तुम्ही हे बघितलं असेलच, आज मी फाईट सिक्वेन्स शूट करणार पहिल्याच दिवशी. आता फाईट मास्टर येतीलच. चलो लाईट सेटअप रेडी आहे. शूटिंग वाल्यांची गर्दी, चला मागे चला. शूटिंग बघायला नंतर या. चला. काय 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 गर्दी करताय? मी ऍक्शन डिरेक्टर आहे, फाईट मास्टर Oh, आहे. sorry. आणि हे वाक्य मी बोलले पाहिजे. चला गर्दी नका करू, शूटिंग आहे. चला चला एक्सक्यूज चला रेडी. एक्सक्यूज मी मास्टर जी, आय एम अ लीड हिरो ऑफ दिस फिल्म. हिरो आहे मी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. बैठो ना सर. सर मी ओळखलं ना. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. It's okay, सर सेटअप लाईट सगळं तयार आहे. तुम्ही रेडी आहात ना सर? मी रेडी आहे. ओके. पण डिरेक्टर सर कुठे आहेत? फाईट सिक्वेन्सला ना सर ऍक्शन डिरेक्टर कामाचे असतात. तुमची कितवी फिल्म आहे सर? मी 3-4 फिल्म केल्यात, पण लीड म्हणून माझी पहिलीच पहिली फिल्म आहे सर. माझी 75वी फिल्म आहे. क्या तुम्ही बात. टेन्शन नका घेऊ, माझ्यावर विश्वास ठेवा फक्त. हो. ओके रेडी? पण ऐका ना, मी ऍज अ लीड पहिली फिल्म करतोय. तुमच्यासोबत मला फाईट खेळायची आहे? नाही. मी एक सुप्रसिद्ध स्टंटमॅन बोलवलंय, तो येईलच. अच्छा, येत आहेत ना? हा. स्टंटमॅन ओंकारा. ते अक्षय कुमार. होणार फाईट म्हणून वातावरण टाईट आहे. होणार फाईट म्हणून वातावरण टाईट. आलो मी मारायला, आलो मी मारायला, हिरोला उचलून मारायला. येऊ दे. कैसा है बच्चा, तू कैसा है रे? मास्टरजी एकदम अरे, मस्त अच्छा है ना? अरे रुक ना थोड़ा, रुक ना. कितना करता है? रुक ना थोड़ा. मास्टर जी, ही कोण आहे? ओव्हर ऍक्टिंग की दुकान? अरे यार. नाही म्हणजे हे डान्सर आहे की स्टंटमॅन आहेत?
बच्चा रुक थोड़ा. अरे बापरे काय केलंच नाही तरी पण अरे रक्त आलं. बच्चा इधर क्या बोल रहे थे क्या? अरे रुक ना थोड़ा. हा सुप्रसिद्ध हॉलिवूड टॉलिवूड मॉलिवूड स्कीटवूड फेम स्टंटमॅन दादा ओंकारा. बच्चा बच्चा अरे बच्चा आराम से यार ये तो भाई बच्चा रुक थोड़ा. ओके ओके अभी सब बाद में टेक मध्ये कर रहे हैं टेक मध्ये कर. अच्छा मैंने सिखाया सब कर रहे हैं. अरे रुक थोड़ा. ओके सर ये हीरो है सर. हिरो आहे. क्या हुआ सर? हा हिरो आहे यस सर. लीड. रुक ना रुक अभी ए, मार, मार, अभी मार. अभी नहीं मास्टरजी प्लीज इकडे अरे यार अभी- मास्टरजी इकडे प्लीज बाद में फाइट. नाही नाही प्लीज अरे थोड़ा रुको ना थोड़ा. अरे, नहीं वो मारेगा नहीं. चावड़ा बावड़ा हो गया है. नहीं हा हिरो आहे येस येस सर एक मिनिट असंच बघा. हा 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 वाद आहे ओंकारा. देख ना लुक तो देख भाई. हाच फोटो लागणारा पोस्टर वरती. सर मी ना खरं सांगू का तुमच्याबद्दल खूप ऐकल्या. काय सर जर ही फिल्म हिट झाली ना हा पुढचे 20 वर्ष तुमच्याकडेच आहे. इंडस्ट्री दुसरी कोणाकडे बघणारच नाही सर. 20 वर्ष मी एकटाच. हा मास्टर की चाल बाज की नजर और गौरव मोरे की एक्टिंग पे कभी संदेह नहीं करते. सर हाच कॉन्फिडन्स पाहिजे सर. 20 वर्ष मी एकटाच असणार. येस सर हाच माझ्या आजूबाजूला मी रेडी आहे सर. ए ओंकारा हा. सीन सांगते सीन माहितीये हा. गुंड हिरोला खूप मारतो. ओके. खूप मार- नाही, नाही, ए, ओंकारा! अरे यार अरे यार पहिला थोडा रुक. अरे ओंकारा अभी नाही पहिला ऐकून तरी घे ना काय सांगते थोडा ते. अरे बच्चा थोडा चीज कर ना थोडा. अभी नाही सीन नाही. सॉरी सर सॉरी सर सॉरी सीन ऐकून घ्या. तो गुंड हिरोला खूप मारतो. ओके. नंतर तो गुंड हिरोच्या डोक्यात दांडका घालतो आणि मग गुंड सैरभैर होतो. एकदम सैरभैर होतो आणि हिरो बिल्डिंगच्या 7व्या माळ्यावरून उडी मारतो. एक मिनिट गुंड मला दांडका मारणार हा तो सैरभैर होणार. हा. मला लागणार ना मी सैरभैर व्हायला पाहिजे ना. सर ट्विस्ट आहे. हाच तर ट्विस्ट आहे ना सर. क्या बात आहे. आता तुम्ही हा मास्टर जे- सीन वाजवा सर. ओके चालेल. तुमचे डायलॉग माहिती आहेत ना मला तुम्हाला? डायलॉग माहिती आहे ना. चलो, ready? हा थांबा थांबा. हा, रोल कॅमेरा हा. ऍक्शन. माझ्या अडाणी बापाचा तू अंगठा घेतलास. आमची जमीन स्वतःच्या नावावर करून घेतलीस. आता तू मेलास. करेक्ट आहे. सर कमाल सर कमाल टेक झालाय. कमाल घ्या बच्चा. अरे कमाल. ए, माझे हात कुठे आहेत. ए, माझे हात कुठे गेले. ओंकाराची आता मी वाट जेवणार कसा. गाडी कशी चालवणार. पकडणार कसा. काय? पेन. अरे कर ना जल्दी कर. अरे माझ्या हात कुठे गेला. अभ्यास सरळ करणार बे. सरळ करणार बे. याला सांग. ओंकारा छोड. ओके डन सर. मस्त केलं. हीच एनर्जी पाहिजे सर. हीच एनर्जी. ओके डन. हाच कॉन्फिडन्स पाहिजे हा, सर. scene मिळाला? हा आता सर गुंड हिरोच्या डोक्यात दांडका घालायला येतो. ओके. पण तुम्ही चपळाईने तो चुकवता. बच्चा मी चुकवतोय हे फक्त ध्यानात ठेवा. हा. ओव्हर एक्साइटमेंट मध्ये. नाही एवढं नका करू सर. तो माहिती आहे ना डायरेक्ट. हा चलो रेडी. ठीक आहे. गुंड हिरोच्या डोक्यात दांडका घालतो. म्हणजे मारायच्या वेळेला आपण डमी वापरणार आहोत. हा डमी आहे डमी. आणि रुक बताते. हा डमी आहे आणि तुटेल जेव्हा दाखवून आपण तुटायच्या वेळेला तेव्हा ओरिजिनल वापरायचा. ओके डन. समजलं. ओके. समजलंय सर. मला समजलं त्याला समजावा. त्याला समजलंय सर. त्याला ठीक समजलंय. आहे. ओके हा ते डायलॉग घे ना. सर डायलॉग घ्यायचा. हा. रोल कॅमेरा ऍक्शन. माझ्या अडाणी बापाचा तू अंगठा घेतलास. आमची जमीन स्वतःच्या नावावर करून घेतलीस. आता तू मेलास. कमाल. वा सर. काय झालं सर. हा चुकून डमीच्या जागी खरा ठेवला होता कोण. अरे यार बोला ना मारने मत यार. डमी लेने का तूने ओरिजिनल काय केली यार. सीन चांगला मिळाला. फाईट मास्टर हा सर. मुंग्या आल्या तो. सर
ऍक्च्युली खरंच चांगला झालाय त्याची थोडी चूक झाली आहे सर. तुम्ही कमाल करताय सर. तुम्ही कमाल करताय पण हे जे आता येत आहे ना हे मुंग्या आल्यात काय करू नाही सर ते जातील. तुम्ही थोडं कशा cooperate- जातील ते सर, तर सांगा. जातील सर. थोडं कॉपरेट करा सर. काय आता ना मी जरा मरत येते नाही मी सांगू का काय करू सर. मी राईट बोले तुम्ही राईटला वळा तो लेफ्टला मारेल. मी लेफ्ट बोलेल तेव्हा तुम्ही लेफ्टला वळा तो राईटला मारेल. हे तुम्ही त्याला सांगा मला कळलंय. मला कळलं. समजा बच्चा आराम से करना. आणि हे बघा आता हीच माझी शेवटची एनर्जी हा सर याच एनर्जीने करा. होय. कमाल कॉपरेट होय, करताय. होय. तो थोडा चुकताय सर. तुम्ही कमाल करताय सर. ओके रोल कॅमेरा ऍक्शन. आता तू मेला. राईट. कट 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 कट. अरे अरे तू क्या कर रहा है यार. सर 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 उठा ना सर. कोणाला आणलाय सर सर सॉरी सर. सर थोडी चूक झाली. थोडी चूक थोडी झाली. नाही हो. सर अरे जरा यार, वेळाने- ध्यान रख ना यार. जरा ध्यान किधर आहे यार. सर थोडं कॉपरेट करा यार. हे याच्यापेक्षा right- जास्त ना कॉपरेट होणार. मुंग्या कमरेच्या खाली आल्या. ये राइट लेफ्ट छोड़. वो अपना वो मारने का. हे बेस्ट आहे सर. हे बघा तुम्ही काय करा माहिती काय, तुम्ही दाही दिशेला कुठेही चुकवा, मी सांभाळतो सगळं. ओके सर. तुम्ही कुठेही फिरा. हा स्टेबल आहे. ओके सर. ओके ये करा. रोल कॅमेरा ऍक्शन. सर फिरायचं सर फिरायचं. ये मत कमाल सर. ये मत सर. आता मेला तू ओंकारा. तू मेला. अरे सर आता मेला तू. आता कट नाही. सर हा सीन नाही सर. हिरोनी नाही मारायचं सर. गुंडाने मारायचं. खिलाडी अक्षय कुमार नाही सर रुको ना सर. अरे थोडा रुको ना सर. असं मारले. यार ओंकारा सोड ना यार. अरे यार हिरो मरेगा पॉवरफुल परफॉर्मन्स. लय भारी. सई. फाईट मास्टर्सची असिस्टंट्स आपण पाहिलेत ते असेच असतात, फुल ऑफ एनर्जी आणि सतत त्यांना काहीतरी करून दाखवायचं असतं. तंतोतंत तसाच तू वाटलास. म्हणजे तू ओंकार दिसलाच नाही मला. खरंच फाईट मास्टरचा कोणीतरी असिस्टंट आहे असं वाटलं. फाईट मास्टर खूप छान दिसताय तुम्ही याही गेटअपमध्ये. गौऱ्या धमाल. म्हणजे तू एंटरटेनर आहेस आणि तू हे प्रत्येक वेळेला प्रूव्ह करतोस. आजही तू हे प्रूव्ह केलंस. अमेझिंग. पैसा वसूल परफॉर्मन्स. सुंदर. प्रसाद. जेव्हा ओमकार असतो स्टंटमन आणि वनिता असते फाईट मास्टर, तेव्हा प्रसाद असतो ब्रदर आणि सई असते सिस्टर. आणि हा राहिला नाही. हा तेव्हाच गौरव असतो मास्टर ब्लास्टर. मंडळी कार्यक्रमात वेळ झाली निरोपाची, पण निरोप घेण्यापूर्वी मी आनंदी हे जग सारे या मालिकेच्या सगळ्या टीमला मंचावर येण्याची विनंती करते. शैलेश दादा, जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? सगळ्यांनी आधी सांगितलंच आहे की एका वेगळ्या विषयावरची, एका वेगळ्या प्रश्नावरची मालिका आहे, पण त्यातच अजून काही वेगळे प्रश्नही आहेत ज्यात माझा जास्त सहभाग आहे. आनंदीची काळजी घेणं, तिला सांभाळणं, ती इतर सामान्य नॉर्मल मुलांसारखी सक्षम होणं, याकरता आम्ही सगळेच प्रयत्न करतो आहे. त्याबरोबर एक वेगळा झगडा आहे. तो श्रद्धा म्हणजे नेमकं काय? कारण माझी पत्नीचा रोल करणारी लीना भागवत कुमुद ही अतिशय श्रद्धाळू, अतिशय देवभोळी आहे. सतत काहीतरी पूजा, सतत उपवास, सतत व्रत वैकल्य याच्यावर तिचा प्रचंड विश्वास आहे. आणि तिचा हा विश्वास आहे की हे खरं, बाकी प्रयत्न वगैरे सगळं ठीक आहे, पण ते पूजा वगैरे केलं तर ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि इथंच आमच्यातला एक छोटासा बारीकसा प्रेमाचा झगडा आहे. पण या सगळ्याचा हेतू, या सगळ्याचा फोकस मात्र हाच आहे की ही स्वमग्न मुलं जी आहेत त्यांच्यातही खूप वेगवेगळ्या क्षमता असतात. त्यांच्या क्षमता या आपण पालकांनी आपल्या त्या मुलांच्या आजूबाजूच्या लोकांनी ओळखाव्यात आणि त्यानुसार त्यांना थोडीशी जी मदत लागते, थोडासा हातभार लागतो, तो द्यावा.
ही भावना आम्हा सगळ्या टीमची आहे, आम्हा सगळ्या मंडळींची, सगळ्या लेखक दिग्दर्शक सर्वांचीच आहे आणि ती तुम्हापर्यंत मांडण्याचा हा प्रयत्न आहे. त्यात तुम्हीही सहभागी व्हा हे आमच्या सगळ्या टीमच्या वतीनं मी प्रेक्षकांना आवाहन करतो. धन्यवाद. थँक्यू दादा. सुरुवातीपासून सगळ्यांनी हेच सांगितलं की वेगळा विषय आहे, समस्या आहेत, प्रश्न आहेत. हे सगळं जरी मालिकेतून दिसत असलं तरी मालिका देते काय तर जग हे सारे आनंदी आहे. त्यामुळे ह्या पॉझिटिव्हिटीसाठी ही मालिका आवर्जून पाहावी असं मला वाटतं. क्या बात आहे. हाऊ स्वीट. तर रुजुताताई, तू आई आहेस आनंदीशी आणि तुम्हा दोघींचं नातं एक वेगळ्या नोटवर आहे. तू काय सांगशील? एकच सांगीन, तुमच्यातलीच एक आहे, अशी खास माझी लेक आहे. हाऊ स्वीट. वा वा वा. मला काहीतरी बोलायचं आहे. येस. मला सोनी मराठीचे विशेष अभिनंदन करावेसं वाटतं, कारण की खूप प्रोग्रेसिव्ह थॉटची मालिका आहे आणि इतके सुंदर ॲक्टर्स एका मालिकेत त्यांनी गुंफायचं काम केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, मला राधाला जायच्या आधी छोटीशी काहीतरी गंमत द्यायची आहे.